आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता आम्ही प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपला विषय आहे कीड व्यवस्थापन करताना आवश्यक बाबी. याबद्दल आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून. सर्वप्रथम योग्य कीटकनाशक. संबंधित किडीसाठी शिफारस केलेली मानक संस्थेचे अर्थात ISI चिन्ह असलेली, जी आपल्या नावाला जपतात अशी खात्रीच्या उत्पादकांची आणि आपल्या माहितीच्या विक्रेत्याकडूनच कीटकनाशके घ्यावीत. किडीनुसार योग्य कीटकनाशक. किडीनुसार योग्य कीटकनाशकाची निवड करावी. उदाहरणार्थ, रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक, तर अळ्यांच्या नियंत्रणासाठी स्पर्शजन्य अथवा पोटविष वापरावे. पीक संरक्षण वेळापत्रात शिफारस केल्याप्रमाणेच योग्य प्रमाणात कीटकनाशकाची मात्रा वापरावी. किडीची वाढ जास्त होऊ न देता ती थोड्या प्रमाणात आणि कीटकनाशकांना चांगला प्रतिसाद देण्याच्या अवस्थेत असतानाच त्यांचे नियंत्रण करावे, म्हणजे किडींची आर्थिक नुकसानीची संकेत पातळी वाढली असल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत. रस शोषण करणाऱ्या किडी, उदाहरणार्थ मावा, तुडतुडे यासारख्या किडी पानांच्या मागील बाजूस राहून अन्न रस शोषण करतात. या किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके पानांच्या मागील बाजूस फवारणे जरुरी असते. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये जाणून घेतली कीड व्यवस्थापन करताना आवश्यक बाबी याबद्दल माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह आपण ऐकलीत कृषीवाणी. अरे 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 क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया पीक उत्पादन वाढीमध्ये पीक शरीर क्रियाशास्त्राची भूमिका याविषयी डॉक्टर माधुरी सदाफळे, सहाय्यक प्राध्यापिका पीक शरीर प्रक्रिया शास्त्रज्ञ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, बियाणे कितीही उत्कृष्ट असो, खतांचा योग्य वापर केला असो किंवा सिंचनाची उत्तम व्यवस्था असो, तरीही भरघोस उत्पादन मिळण्यासाठी पिकाच्या प्रत्येक पेशीत चालणाऱ्या शरीरक्रिया सुरळीत असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रकाश संश्लेषण, श्वसन,
पाण्याचे शोषण, अन्नद्रव्याचे वहन आणि वाढीचे नियमन या सर्व प्रक्रिया म्हणजेच पीक शरीरक्रियाशास्त्र. या प्रक्रिया जितक्या कार्यक्षम तितके पीक अधिक निरोगी आणि उत्पादनही अधिक. आणि याच विषयावरती आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर माधुरी सदाफळे, सहाय्यक प्राध्यापिका, पीक शरीरक्रियाशास्त्रज्ञ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आकाशवाणी अकोला येथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे मॅडम. नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. मी डॉक्टर माधुरी सदाफळे, सहाय्यक प्राध्यापिका तथा कडधान्य पैदासकार, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आज आपण येथे एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे, जो की पीक शरीरक्रियाशास्त्र आणि त्याची पीक उत्पादन वाढीमध्ये काय भूमिका आहे किंवा काय महत्त्व आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. नक्कीच मॅडम. शेतकरी बंधू भगिनींनो, पीक उत्पादन वाढीमध्ये पीक शरीरक्रियाशास्त्राची भूमिका असा आपला आजचा विषय आहे. आणि याच अनुषंगाने मॅडम पहिला प्रश्न विचारावासा वाटतो की पीक शरीरक्रियाशास्त्र म्हणजे नक्की काय? तर बघा मॅडम, जसं आपलं प्रत्येक शेतकऱ्याचं उद्दिष्ट असतं की जास्तीत जास्त अधिक उत्पादन घेणे, पण उत्पादन घेताना निव्वळ खते, बियाणे आणि पाणी व्यवस्थापन करून चालत नाही. त्यासाठी पिकांमध्ये जी अंतर्गत क्रिया होत असतात किंवा प्रक्रिया होत असतात त्याचं अवलोकन करणे, त्याचे नियोजन करणे आणि त्याप्रमाणे पिकाचे व्यवस्थापन करणे आणि त्या सर्व प्रक्रियांचा अभ्यास म्हणजे पीक शरीरक्रियाशास्त्र. तसेच त्यासोबत या प्रक्रियांचा, ज्या प्रक्रिया पिकांच्या शरीरामध्ये होत असतात त्या प्रक्रियांचा पिकाच्या वाढीवरती, विकासावरती आणि त्याचा वातावरणाशी बदलासोबत काय प्रतिसाद देतात त्या प्रक्रिया, याचासुद्धा अभ्यास म्हणजे पीक शरीरक्रियाशास्त्र आहे. अगदीच मॅडम. आणि मॅडम दुसरा प्रश्न असा विचारावासा वाटतो आपल्या विषयालाच अनुसरून की पीक उत्पादन वाढविण्यासाठी पीक शरीरक्रियाशास्त्र का महत्त्वाचं आहे? तर असे बघा शेतकरी बंधू भगिनींनो, जसं वैद्यकीय शास्त्रामध्ये जोपर्यंत डॉक्टर्स लोकांना आपली मानवी संरचना किंवा आपल्या मानवाच्या शरीरामध्ये ज्या प्रक्रिया घडतात त्याचे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत डॉक्टर्स आपल्याला आजाराचे निदान किंवा उपचार करू शकत नाही. तसेच पीक शरीरक्रियाशास्त्राचे आहे, जोपर्यंत आपल्याला पिकांची शरीररचना कशी आहे, त्यांचे अंतर्गत पिकांमध्ये कुठल्या कुठल्या प्रक्रिया होतात आणि त्याचा उत्पादन वाढीसोबत काय संबंध आहे, हे आपल्याला जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकत नाही. वनस्पतीच्या किंवा पिकांच्या शरीरामध्ये ज्या प्रक्रिया होतात त्याच्यात महत्त्वाच्या असतात श्वसन, त्याच्यानंतर प्रकाश संश्लेषण, पाणी आणि पोषणद्रव्यांचे वहन किंवा पोषण आणि वाढ नियमन इत्यादी. ह्या सर्व प्रक्रिया वनस्पतीच्या किंवा पिकांच्या शरीरामध्ये नियमितपणे घडत असतात आणि याचा अभ्यास हा निश्चितच, याचे जर ज्ञान असले तर त्याचं उपयोग नक्कीच शेतकऱ्याला त्याचे पीक उत्पादन वाढीमध्ये होतो. प्रकाश संश्लेषणाचा उत्पादनाशी काय संबंध आहे? आता प्रकाश संश्लेषण आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रकाश संश्लेषण म्हणजे पीक स्वतःचे अन्न तयार करते, म्हणजे ही अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे हे. आणि यामध्ये महत्त्वाचे घटक जे पिकाला लागतात त्यामध्ये महत्त्वाचा असतो, सर्वात महत्त्वाचा घटक असतो सूर्यप्रकाश, हरितद्रव्य, कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर पाण्याची संरचना या आणि टेम्परेचर म्हणजे तापमान. या सर्व घटकांच्या याच्यावरती प्रकाश संश्लेषणाचा दर अवलंबून असतो आणि या सर्व जर घटक जर अनुकूल असले तर निश्चितच प्रकाश संश्लेषणाची प्रक्रियेचा दर वाढतो आणि जेवढे जास्त प्रकाश संश्लेषण तेवढी जास्त उत्पादनामध्ये वाढ होते. हे सोर्सिंग किंवा स्त्रोत संचय म्हणजे नक्की काय आहे? आता की जसे की आपण बघितलं की सर्वात महत्त्वाची प्रक्रिया जी वनस्पतीच्या किंवा पिकांच्या शरीरामध्ये घडते ती म्हणजे प्रकाश संश्लेषण. आणि ही प्रकाश संश्लेषण ज्या पिकांच्या ज्या भागामार्फत घडते ते म्हणजे पान.
आणि त्या पानाच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया घडते. तो आपण समजूया स्रोत. आणि या अन्न प्रक्रियेचे रूपांतर हे फळे, दाणे किंवा शेंगा भरण्यामध्ये होतात. आणि जे अन्न तयार होते ते त्या फळांमध्ये किंवा दाण्यांमध्ये किंवा बियांमध्ये किंवा शेंगांमध्ये साठवले जाते. त्याला संचय असे म्हणतात. आणि जेव्हा स्रोत आणि संचय याचं जेव्हा संतुलन व्यवस्थित असतं किंवा बॅलन्स असतं, संतुलित असतं, तेव्हा निश्चितच पीक उत्पादन वाढीमध्ये वाढ होते आणि आपल्याला शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया जर पिकांची व्यवस्थित असली आणि त्याचा दर जर चांगला असला तर सोर्स सिंक रिलेशनशिप म्हणतात त्याला. स्रोत आणि संचय याचं जे संबंध आहे तो उत्कृष्ट राहतो, संतुलित राहतो आणि आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होते. अगदी बरोबर. तर अशा प्रकारे ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची अशी प्रक्रिया आपल्या पिकामध्ये होत असते. मॅडम, यानंतर पाणी हा सर्वात महत्त्वाचा एक घटक आपल्याला पिकामध्ये, वनस्पतीच्या शरीरामध्ये बघायला मिळतो आणि या पाण्याचा कार्यक्षम वापरही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. तेव्हा ही जी वॉटर यूज एफिशियन्सी आहे किंवा पाण्याचा कार्यक्षम वापर आहे म्हणजे नक्की काय? आता आपण इथे बघूया की पाण्याचा कार्यक्षम वापर आपण पीक शरीर क्रियाशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघूया. हे म्हणजे कसं असते की जेवढं पाणी पिकांनी घेतलं तेवढ्या पाण्याचं रूपांतर जेव्हा पीक उत्पादन वाढीमध्ये करते त्याला आपण म्हणूया की पाण्याचे किंवा जलाचे म्हणजे कार्यक्षम वापर हा पिकांनी त्या पाण्याचा केलेला आहे. त्याला इंग्लिशमध्ये वॉटर यूज इफिशियन्सी असे म्हणतात. की त्याच्यातून आणखी आपल्याला असं म्हणता येईल की कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे त्याला म्हणतात जलक्षमता. म्हणजे पिकांची जलक्षमता म्हणजे वापरण्याची क्षमता. आता यामध्ये पीक शरीर क्रियाशास्त्राचा दृष्टिकोनातून जर आपण बघितलं की ही जी जलक्षमता आहे पिकांची तर ही बऱ्याचशा घटकांवरती त्या म्हणजे पिकाच्या म्हणजे वनस्पतीच्या शरीर रचनेवरती अवलंबून असते. की जसे की पिकांच्या पानावरती रंध्रे असतात ज्याला इंग्लिशमध्ये स्टोमॅटा म्हणतात. त्या रंध्रांमधून जेव्हा ते रंध्रांचं जेव्हा बंद आणि उघडण्याचा जो कालावधी असतो त्याच्यावर सुद्धा पाण्याची वापरण्याची क्षमता अवलंबून असते. त्याच्यानंतर पिकांची जी मुळं असतात ते कुठपर्यंत कितीपर्यंत जमिनीमध्ये खोलपर्यंत गेलेली आहे त्याच्यावरती सुद्धा म्हणजे पिकांची पाणी वापरण्याची क्षमता अवलंबून असते. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर या रंध्रांच्या मार्फातून जे पाण्याचं उत्सर्जन जे हवेमध्ये होत असते त्याच्या दरावरती सुद्धा पिकांची पाण्याची जलक्षमता वापरण्याची जलक्षमता अवलंबून असते. जेव्हा हे सर्व घटक जेव्हा त्यांचं नियमन केलं जाते तेव्हा पीक म्हणजे चांगल्या प्रकारे पाण्याचा उपयोग करतो आणि प्रत्येक पाण्याच्या थेंबामधून अन्न निर्मिती करतो. तर अशा प्रकारे चांगली अन्न निर्मिती करण्यासाठी म्हणजे पाण्याच्या थेंबाचा वापर करणे फार आवश्यक आहे किंवा त्याचं नियमन करणे, व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तेव्हा जलव्यवस्थापन हा खरंच एक अत्यंत म्हणजे फक्त असे बघा की म्हणजे मुळांनी पाणी शोषून घेतले आणि ते झाडांमध्ये वहन झाले हा तेवढ्यापुरता हा मर्यादित हा विषय नाही आहे. म्हणजे ते पीक किंवा ती वनस्पती कशा प्रकारे त्याचा वापर करतो, त्याच्या संरचनेमधून त्याचा वापर कशा प्रकारे होतो किंवा वेगवेगळ्या प्रक्रियेच्या मार्फत कसं त्याचं नियमन केलं जाते त्याच्यावर सुद्धा वॉटर यूज इफिशियन्सी डिपेंडंट असते. अगदी बरोबर. मॅडम, आता ही जी कार्यक्षमता आहे, वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्या पिकामध्ये सुरळीत चालाव्या यासाठी बरेचदा अन्नद्रव्य त्यांचा वापर कसा आपल्या पिकाच्या शरीरामध्ये होतो आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग ठरतो. तेव्हा अन्नद्रव्यांचा योग्य वापर उत्पादन वाढविण्यास कसा मदत करतो? तर आपण बघितलेलं आहे की पिकांना आपण जे मेन सोर्सेस देतो, खतांच्या ज्या मात्रा देतो त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य आहे नत्र, स्फुरद आणि पालाश. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पिकांच्या गरजेनुसार जर आपण त्याचं नियोजन केलं तर नक्कीच त्या पिकांना संतुलित प्रमाणामध्ये
म्हणजे नुसतं पिकांना खते देऊन चालणार नाही. त्या खतांचा वापर कुठल्या प्रक्रियेमार्फत किंवा प्रकारे जर पिकाचं नियोजन केलं, व्यवस्थापन केलं, तर जास्तीत जास्त आपण जे दिलेले खते आहेत ते म्हणजे पीक स्वतःसाठी म्हणजे वापरून घेईल किंवा त्याचा उपयोग करेल आणि त्याचं रूपांतर पीक उत्पादनामध्ये होईल. याकडे जरी सुद्धा शेतकऱ्यांनी जर लक्ष दिलं तर निश्चितच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. अगदी बरोबर. म्हणजे यामध्ये बघा की कसं संतुलित वापर करणे, खतांचा संतुलित वापर करणे, म्हणजे शिफारसीनुसार खतांच्या मात्रा देणे किंवा मग आता जसे की दुष्काळ सदृश परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, पावसाचा खंड पडलेला आहे किंवा आपल्या भागामध्ये जर बघितलं तर पाऊसच नाही आहे पश्चिम विदर्भ विभागामध्ये. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नुसतं रासायनिक खताच्या मात्रा न देता विद्राव्य स्वरूपात आणि संरक्षित ओलीत करून जर विद्राव्य खताचा जर वापर केला तर निश्चितच तो जो ताण जो पडलेला आहे पिकांवरती त्याचा ताण सहनशीलता जी पिकांची वाढेल. निश्चितच काही ना काही प्रमाणात आपल्याला पीक उत्पादन वाढीमध्ये त्याचा उपयोग होईल. अगदी बरोबर. तेव्हा आपण जे खत मात्रा आपल्या पिकांना देतो आहे, खत व्यवस्थापन करताना ज्या खतांचा विचार करतो आहे, तर त्या खताद्वारे जे अन्नद्रव्य आपल्या पिकाला मिळणार आहे ते खरोखर त्याला मिळतंय का, ही खात्री आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्याबद्दल अत्यंत सुंदररित्या आपण मार्गदर्शन केलेलंच आहे मॅडम. यासोबतच मॅडम वनस्पती हार्मोन्स ही सुद्धा एक संकल्पना आहे. तेव्हा वनस्पती हार्मोन्सची आपल्या पीक उत्पादनामध्ये काय भूमिका आहे? आता हा फार मोठा विस्तृत विषय आहे. वनस्पती हार्मोन्स जी आहे तर ती जी आहे की पिकांच्या स्वतः म्हणजे पिकांच्या शरीरामध्ये हे एक सेंद्रिय पदार्थ आहे किंवा संयुगे आहेत आणि ते पीक स्वतः तयार करतात आणि या संयुगांचा वापर पिके त्यांची फळधारणा, फुलधारणा, बीजांकुरण, त्याच्यानंतर ताण व्यवस्थापन किंवा आपण सिनेसन्स म्हणजे वृद्धत्व या सर्व प्रक्रियेचं नियमन करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि त्याला आपण हार्मोन्स असे म्हणतो. आणि काही हार्मोन्स हे आर्टिफिशियल असतात, कृत्रिम असतात आणि काही जे हार्मोन्स असतात किंवा संप्रेरके म्हणतो आपण त्याला, ती पिके स्वतः तयार करतात आणि त्याच्या आधारे वेगवेगळ्या प्रक्रिया शरीरातल्या ते नियमन करतात. आणि त्यामध्ये प्रकार आहेत ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रेलिन्स, ॲब्सिसिक ॲसिड हे त्याचे मुख्य प्रकार आहे आणि बाजारामध्ये त्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड नेमनुसार ते जे संप्रेरके आहे ते बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मॅडम, यासोबत स्ट्रेस फिजिओलॉजी म्हणजे जसा मानवांमध्ये आपल्याला एक ताण बघायला मिळतो, तर त्याचे काय पुढे प्रादुर्भाव असतात ते आपल्याला सगळ्यांना अवगतच आहेत. अशाच प्रकारचा किंवा थोड्या वेगळ्या प्रकारचा ताण आपल्याला पिकांमध्ये सुद्धा बघायला मिळतो वातावरणानुसार. तेव्हा ताण सहनशक्ती पिकांमध्ये फार महत्त्वाची ठरते. तेव्हा ही ताण सहनशक्ती नक्की काय आहे? आता ताण सहनशक्ती म्हणजे ही दोन प्रकारची आहे, एक जैविक आणि अजैविक. आता अजैविकमध्ये जर साध्या शेतकऱ्यांच्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर कधी ओला दुष्काळ असतो, कधी कोरडा दुष्काळ असतो, कधी हेवी मेटल्सचं म्हणजे जड धातूंचं प्रमाण त्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात असतं, काही जमिनी क्षारयुक्त असतात. या सर्व प्रकारांमुळे जो पिकांच्या वाढीवरती किंवा उत्पन्नावरती जो ताण पडतो त्याला अजैविक ताण असे म्हणतात. आणि जैविक ताणामध्ये जसं आपण म्हणतो कधी किडींचा प्रादुर्भाव होतो तर कधी रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्याला जैविक ताण असे म्हणतात. आता जैविक ताणाचं असं जर म्हणजे शेतकऱ्यांना समजेल असं थोडंसं जर म्हणजे आपण पीक शरीर क्रियाशास्त्रावरती बोलतो आहे की जर जैविक ताण जर पडला, जर एखाद्या किडीचा प्रादुर्भाव जर झाला तर आपण साधं सोपं उदाहरण घेऊ, जसं की रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जर पिकावर झाला तर रस शोषण करणाऱ्या किडी काय करतात की पानामधील हरितद्रव्याचं शोषण करतात आणि आपण आपल्या जी महत्त्वाची शरीर प्रक्रिया आहे
पिकांमधली ती आहे प्रकाश संश्लेषण आणि त्याचा महत्त्वाचा घटक आहे हरितद्रव्य. जेव्हा हे रस शोषण करणाऱ्या किडी जेव्हा हरितद्रव्याचं शोषण करतात त्यावेळेस त्या पानांमधील हरितद्रव्य कमी होऊन जातं आणि अल्टिमेटली प्रकाश संश्लेषणाचा दर कमी होतो. प्रकाश संश्लेषणाचा दर कमी झाल्यामुळे अन्न निर्मिती कमी होते आणि फायनली उत्पादन आपल्याला कमी मिळतं. असा हा प्रकारचा जो किडींच्या प्रादुर्भावामुळे म्हणा किंवा रोगांच्या प्रादुर्भावामुळे जो पीक उत्पादनावरती ताण पडतो त्याला आपण जैविक ताण असे म्हणतो. ताण सहनशक्ती याबद्दल आपण सांगितलं मॅडम. यासोबत आपल्या शेतकरी बांधवांनी उत्पादन वाढीसाठी पीक शरीर क्रियाशास्त्राची जी भूमिका आहे याबद्दल विचार करत असता कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? तर आता पीक शरीर क्रियाशास्त्राची भूमिका जर आपण बघितली, आताच आपण बघितलं की ताण सहनशक्ती पिकांची. ताण सहनशक्ती म्हणजे झेलण्याची किंवा ते त्याच्यावरती म्हणजे त्याचं निर्मूलन करण्यासाठी पिकांच्या शरीर अंतर्गत पीक स्वतःचं संरक्षण करतं. तर ते कशा प्रकारे करतं तर स्वतःचं संरक्षण करताना पिकांमध्ये जे रंध्र असतात किंवा पानांवरती ज्या स्टोमॅटा असतात त्याचं ते उघड आणि बंद करण्याची जी प्रक्रिया असते त्याचं पीक स्वतः नियमन करतं की जेणेकरून पिकांमध्ये ज्या वनस्पतीमध्ये जे त्यांनी पाणी साठवलेलं आहे ते कमीत कमी त्या पाण्याचं उत्सर्जन बाहेर गेलं पाहिजे. त्यामुळे तिथे ते पाण्याचा ताण कमी करतं. त्याच्यानंतर काही संयुगे किंवा विद्राव्य साखर म्हणजे आपण म्हणतो साखर घटकं हे आणि काही अँटीऑक्सिडंट म्हणूया असे पीक स्वतः त्यांच्या शरीरामध्ये तयार करतं. किंवा आपण संप्रेरकामध्ये हार्मोन्समध्ये बघितलं की ॲब्सॅसिक ॲसिड आणि प्रोलिन हे जे घटक आहेत हे घटकं ते पीक स्वतः रिलीज करतं आणि या घटकांच्या माध्यमातून तो ताण पीक स्वतः सहन करतो आणि त्याच्यावरती काही प्रमाणात तो स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे जर शेतकऱ्यांना आता या पीक शरीर क्रियाशास्त्राच्या माध्यमातून सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी जी काळजी घ्यायची आहे आताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जी काळजी घ्यायची आहे त्यातल्या महत्त्वाचे संदेश मी इथे देत आहे. त्यातला म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी हवामान अनुकूल असे वाणांची निवड करावी. त्याला आपण क्लायमेट रिझायलन्स व्हरायटीज म्हणतो आणि त्या आता आपल्या विद्यापीठाने सुद्धा त्याची व्हरायटी त्यांची प्रसारित केलेली आहे की ज्या अशा स्ट्रेस कंडिशनमध्ये सुद्धाच बऱ्यापैकी उत्पन्न देतात. त्याच्यानंतर वेळेवर पेरणी, त्याच्यानंतर कमी कालावधीत परिपक्व होणारे वाण त्याची निवड करणे, आंतरमशागत करून किंवा तण व्यवस्थापन करून शेत जे आहे ते तणविरहित ठेवणे. शेत जर तणविरहित ठेवलं सूर्यप्रकाश खेळता राहील, हवा खेळती राहील आणि प्रकाश संश्लेषणाचा दर तो वाढेल आणि अल्टिमेटली प्रकाश संश्लेषणाचा दर वाढल्यानंतर पीक उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होईल. आणि रासायनिक खतांचा वापर न करता आताच्या परिस्थितीमध्ये जैविक घटकांचा किंवा जैविक कीटकनाशकांचा वापर करावा, सेंद्रिय खतांचा वापर करावा आणि आपल्या पिकाचं व्यवस्थापन करावे. तसेच त्यासोबत संतुलित खत व्यवस्थापन आणि जिथे कुठे सिंचनाची व्यवस्था आहे तिथे संरक्षित सिंचन करून पिकांचे नियोजन करावे. ह्या सर्व प्रकारे पिकांचे नियोजन करावे, व्यवस्थापन करावे आणि अशा प्रकारे पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. अगदी बरोबर. तर अशा प्रकारे थोडा क्लिष्ट वाटणारा, थोडा कठीण वाटणारा हा जो विषय आहे की पीक शरीर क्रियाशास्त्र याचं अगदी सोप्या पद्धतीने, विस्तृत पद्धतीने, सविस्तर पद्धतीने आपण आपल्या शेतकरी बांधवांना आज मार्गदर्शन केलेलं आहे. मॅडम, आज आपण आकाशवाणी अकोला येथे आलात आणि आपल्या शेतकरी बांधवांना या महत्त्वाच्या विषयावरती अमूल्य असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल आकाशवाणी अकोलातर्फे आणि आपल्याला ऐकत असलेल्या शेतकरी बंधू भगिनींतर्फे मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण पीक उत्पादन वाढीमध्ये पीक शरीर क्रिया शास्त्राची भूमिका याविषयी डॉक्टर माधुरी सदाफळे, सहाय्यक प्राध्यापिका पीक शरीर प्रक्रिया शास्त्रज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची संपदा डोके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त
आजच्या शेतमालाचे बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 2000 रुपये ते 2515 रुपये, आवक 17 क्विंटल. गहू लोकल 2445 रुपये ते 2590 रुपये, आवक 708 क्विंटल. मूग 6995 रुपये ते 7195 रुपये, आवक 10 क्विंटल. तूर 6700 रुपये ते 8190 रुपये, आवक 1332 क्विंटल. हरभरा 5365 रुपये ते 5965 रुपये, आवक 5431 क्विंटल. हरभरा पांढरा 5605 रुपये ते 5605 रुपयेच, आवक 12 क्विंटल. तीळ 11500 रुपये ते 12200 रुपये, आवक 2 क्विंटल. आणि सोयाबीन 6000 रुपये ते 7380 रुपये, आवक 1398 क्विंटल. शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजच्या शेतमालाचे बाजारभाव ऐकलेत. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे होते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकू एक संवाद. संवादामध्ये सहभागी आहेत विकास पल्लाळे आणि प्रकाश नावकार. आणि संवादाचा विषय आहे पाणी मुरवण्याची पद्धत. देवा कशी लावली चिंता, पाणी येऊ दे बाप, पाणी येऊ दे. अरे यक्का लावला होता, आता धोंडी धोंडी पाणी दे बी झालं. देवा पाणी येऊ दे. अरे शिरपत, हे गाणं सर्वांसाठीच आहे, तुझ्यासाठीच नाही आहे, अलग लक्षात. आता कसं आहे, मी या मेरीपासून त्या मेरीपासून कसं तरी ते पुरं करायचा प्रयत्न करून राहिलो. गाणं आहे का ते, इकडचे तिकडचे शब्द काहीतरी जोडून जाळून फक्त माई चिंता मी तुझ्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करू राहिलो. तुझ्या कानोसा जाव तुले. अरे साऱ्याची चिंता आहे. हे जर पाणी आलं ना, साऱ्याची वाट लागते. देवानं त्या पिकात शक्ती दिली. आता जरी ठोकठाक आले ना, तो पीक उठून बसते बिलकुल. काही आता ढगाळ वातावरण बी आहे, पण मी काय म्हणतो, आता काय कर माहिती आहे का तू, आता डवऱ्याची फेर एकदा मारले, दुसरी बी मार थोडेसे, आणि त्याच्यात ते जानकुळ असते की नाही डवऱ्याचं, त्याला दुरी बांध नारळाची, आणि त्यानं अशी बिलकुल घरकुंड तयार कर. बिलकुल 2 फायदे होतात. एक फायदा असा होते की झाडाच्या मुळाशी भरी पडते आणि त्यातलं बारकं बारकं चिवटं निघून जाते, बारीक गवत. आणि हे जे गचुकले असतात तर त्याच्यामध्ये वाफे तयार होतात आणि येणारं जे पाणी आहे ते थांबते, जमिनीत मुरते, पीक पिवळं पडते आणि फुटते. तसं नाही ते. आता कसं आपल्याला यंदा लय गरज आहे त्या पाण्याची, आणि पाणी जर आपण साठवलं तर ते आपल्या पिकाला भेटते. आता कसं बोलले भाऊ, जेवढं आलं का नाही तेवढ्यावर वर्ष निघते. नाही, पण मी सांगून तर आलो, या पद्धतीनं साठवू शकतो ना तू. हो ना, आता हे पुऱ्या वावरात लहान घरकुंड तयार होतात का, लहान पाणी जमा होईल का. हो ना, आपण जसं लहानपणी खेळत जाऊ का नाही, खेळ भांडे खेळताना जसं घरकुंड तयार करू, घरकुंडच तयार होते ना. बरोबर आहे ना. लंबे लंबे वाफे तयार होतात, त्याच्यात ते मुरलं पाहिजे. बरोबर आहे. पण आता हे काही नाही टाइम लागत ना, हे होते ना लवकर. आता पहिल्या डवऱ्यात फेर मार लागेल दाबून, आता मरा पडेलच आहे. बरोबर आता हे त्याला की सारखं जमते ना काम. आणि जर धीर सोडू नको, ईश्वराला सारी चिंता आहे. हे तर हा शब्द लय मोठा म्हटला तुम्ही, धीर सोडू नको. कारण माणसानं धीर कधीच नाही सोडला पाहिजे, संकटातही नाही सोडला पाहिजे. काय संकटातही धीरानंच काम घेतलं पाहिजे. कारण कसं संकटातच काय आहे माहिती आहे का, त्याचं उत्तर दळेलं आहे. संकट स काढला तर कट म्हणजे कट्टे. काय राजू म्हणा, जो जरासा अंधार ससला होता का नाही, त्याचा तुम्ही त्याला प्रकाशात आणलं की बा संकट स काढून टाकायचा आणि त्याला आपल्यापासून कट करून टाकायचं. कट होतेच ते, त्याचं उत्तर दळेलं ते. फक्त असा एखादा ठोक जर आला बराबर हिशोबशीर, मस्त बजेट बसते. मग आता असं म्हणतो बा, देवा दूर केली आता चिंता, पाणी येऊ दे. मा भावानं मले सांगितलं ते मा लक्षात राहिलं बराबर. नाही होते श्रीपत, तू काही काळजी करू नको. चल येऊ मग मी. बरं बा, काही हरकत नाही, येतो मग मी. राम राम. राम राम राम. आताच आपण संवाद ऐकलात. संवादामध्ये सहभागी होते विकास पल्लाळे आणि प्रकाश नावकार. आणि विषय होता जमिनीत पाणी मुरवण्याची पद्धत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकला, तर सादर करते होते सूरज गोळे. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.